नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत गोड शिरा। या ठिकाणी मी एक वाटी भरून रवा घेतलेला आहे, ही स्टीलची वाटी आहे। त्याच वाटीने आपण साखर पण घेणार आहोत, पण मी साखर थोड्या कमी प्रमाणात घेणार आहे। पण शिऱ्याचं प्रमाण हे समप्रमाणात असतं। साखर, रवा आणि तूप हे तिघी प्रमाण समान असतात। आता तूप पण मी वाटी भरून घेतलेलं आहे, फक्त साखरच मी थोडी कमी घेतलेली आहे। आणि दूध मी 2.5 वाटी घेतलेला आहे। ज्या वाटीने आपण साखर, रवा वगैरे तूप मोजून घेतलं, त्याच वाटीने मी 2.5 वाटी दूध मोजून घेतलेले आहे। आता ह्या ठिकाणी मी काजू घेतलेले आहे, काजूचे 2 भाग करून घेतलेले आहे। तसे आता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे। कढई चांगली गरम होऊ द्यायची आणि मग त्यात आपण तूप टाकायचे। आता हे तूप चांगले गरम झाल्यानंतर त्यात आपण हे जे काजू घेतलेले आहे, काजूचे काप, ते चांगले होऊ द्यायचे आपल्याला। आणि दुसऱ्या साईडला मी गॅसवर दूध गरम करायला ठेवलेले आहे। दूध आपल्याला शिऱ्यामध्ये गरम टाकायचे आहे, म्हणून दूध गरम करून घ्यायचे आपल्याला। त्यानंतर आता मी काजू पण झालेले आहे, आता काजू काढून घेते। काजू काढून घेतल्यानंतर आता आपण त्या तुपामध्ये रवा टाकायचा आहे। रवा टाकल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे। गॅसची फ्लेम बंद करून आपल्याला रवा मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे। छान त्याचा कलर बदलेपर्यंत आपण त्याला भाजत राहायचे असा मंद आचेवर आपण रवा भाजत राहायचा आहे। गॅस जोरात करायचा नाही। जर आपण गॅसची फ्लेम जोरात केली तर तो जळू शकतो रवा, त्यामुळे आपण मंद आचेवरच त्याला भाजत राहायचे, असे सारखे हलवत राहायचे आहे आपल्याला। मग त्याला हळूहळू आता बघा तूप सुटायला लागले आता छान रव्याला। असे तूप सुटायला लागले की समजायचे की आपला रवा आता छान भाजला गेलेला आहे। आता आपले रवा भाजले गेलेला आहे आणि इकडे दूध पण आपलं छान उकळलेलं आहे। असं उकळलेलं दूध आता आपल्याला रव्यामध्ये टाकायचे आहे। असे दूध आपल्याला थोडे थोडे टाकत जायचे आहे आणि हलवत जायचे आहे। जेवढे दूध आपण घेतलेले आहे तेवढे सर्व दूध त्यामध्ये टाकायचे आहे। म्हणजे मी 2.5 वाटी दूध घेतलेले आहे, तर ते सर्व त्यात आपल्याला टाकायचे आहे आणि छान हलवून घ्यायचे आहे। असे हलवून झाल्यानंतर मग आपण त्यात साखर टाकून घेऊया। आता साखर मी त्यात टाकत आहे। साखर टाकून झाल्यानंतर आता मी त्याला छान हलवते आहे। त्याला चांगले हलवून घ्यायचे आपल्याला। ते विरघळेपर्यंत, साखर विरघळेपर्यंत आपल्याला त्याला हलवत जायचे आहे, कारण साखर त्यात चांगली मिक्स झाली पाहिजे, म्हणून ते आपल्याला मिश्रण हलवत जायचे आहे छान। अशी पूर्ण साखर विरघळल्यानंतरच आपल्याला त्याच्यात जे काजू आपण फ्राय केलेले आहे तुपामध्ये, ते नंतर आपल्याला त्यात टाकायचे आहे। पहा किती सुंदर असं शिऱ्याला आपला तूप सुटलेला आहे आणि किती सुंदर असा कलर त्याचा दिसत आहे आपल्याला। आता आपण त्यात काजू टाकून घेऊ। काजू पण छान असे आपल्याला त्याच्यात मिक्स करून घ्यायचे आहे। आपण त्यात बदामाचे काप पण टाकू शकतो, तसेच वेलची पूड जी आहेत ती पण आपण त्यात टाकू शकतो। तसेच आपल्याकडे चारोळी असेल तर आपण चारोळी देखील त्याच्यात टाकू शकतो। माझ्याकडे फक्त काजू होते म्हणून मी त्यात काजू टाकलेले आहे। आणि आता थोडा वेळ झाकण ठेवून द्यायचे आणि तो शिरा व्यवस्थित थोडा होऊ द्यायचा आपल्याला। आता हा आपला शिरा तयार झालेला आहे। 2-3 मिनिटच त्याला झाकण ठेवायचे। साजूक तुपातला गोड शिरा आपला तयार झालेला आहे। माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।